सुप्रजाच्या माझ्या सगळ्या बालमित्रमैत्रिणींना मनापासून नमस्कार. मी आहे नियतीताई आणि मी की नाही तुमच्यासाठी अभयची एक गोष्ट घेऊन आलेली आहे. तर नीट लक्ष देऊन ऐका हां. आता शाळेला सुट्टी लागणारच होती. कशाची? दिवाळीची. तितक्यात अभयच्या शाळेत त्याच्या टीचरने एक प्रोजेक्ट दिला. काय प्रोजेक्ट? तर तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं जंगल, अभयारण्य किंवा बाग जिथे खूप झाडं आहेत, अशा ठिकाणी तुम्ही आपल्या मुलांना घेऊन जा. त्यांना त्या झाडांची नावं सांगा. तिथे बसलेल्या पक्षी जर वेगळे वेगळे असतील तर त्या पक्ष्यांची नावं सांगा. एखाद्या पक्ष्याचं घरटं असेल ज्याचा तुम्ही फोटो काढू शकता तर तसं काढा. असं शाळेमधनं लिहून पाठवलं. आईची घाई, फराळ करायचा का काय करायचं, काय बाई आत्ताच हा प्रोजेक्ट दिला. पण अभयचे बाबा म्हणाले, नाही, हा प्रोजेक्ट अतिशय महत्त्वाचा आहे, आपण घेऊन जाऊया आणि मग तुला कळेल. तर आई कटकट करतच, अहो तुम्हीच दोघंजणं जा ना, मला घरामध्ये खूप काम आहे. पण अभयचे बाबा म्हणाले, नाही, शाळेत काय सांगितलं आहे, आई आणि बाबा दोघंही जणं मुलांबरोबर जा, म्हणून तू पण आमच्याबरोबर चल. म्हणून पटापट तयारी करून अगदी लगबगीने, चला चला बाई लवकर जाऊया आणि लवकर येऊया हां, मला आल्यानंतर चकल्या बिकल्या पण करायच्या आहेत, असं म्हणून अभयची आई त्याच्याबरोबर यायला तयार झाली. बाबांनी अगोदरच एक मनातनं स्थळ सुचवून ठेवलं होतं विचार करून. नदीच्या किनारी पुष्कळ झाडं होती आणि तिथे खूप पक्षी यायचे. आज अभयला आपण तिकडेच घेऊन जाऊया. म्हणून त्यांनी आपली टू व्हीलर काढली आणि आईला सांगितलं, तू मागे बस. अभय पुढे उभा राहिला आणि तिघही जणं त्या ठिकाणी गेली. प्रवास जास्त नव्हता त्यामुळे टू व्हीलरवर जायला त्यांना सोपं गेलं. पोचली तिकडे आणि तिथे खूप झाडी होती. अभयला ते बघून, स्थान बघूनच खूप बरं वाटलं. पूर्वी तो तिथे यायचा, पण प्रोजेक्टसाठी जेव्हा आपण कुठेतरी जातो तेव्हा ते वेगळ्या पद्धतीने आपण बघतो. बाबासुद्धा त्याला वेगळ्या वेगळ्या झाडांची नावं सांगत होते. जी नावं माहिती नव्हती त्याचे फोटो काढून तसेच गुगलमध्ये कंपेअर करून त्याला सांगत होते, बरं का, हे झाड अमुक आहे, ते झाड अमुक आहे. आणि तसंसुद्धा बाबांचे एक वृक्षप्रेमी मित्र होते, त्यामुळे त्यांनासुद्धा त्यांनी पिक्चर पाठवून त्याच्यातनं नावं शोधून काढली आणि त्या काकांनी त्यांना लगेच सांगितलं की बाबा हे अमुक झाड आहे, हे कसं पांगाऱ्याचं झाड आहे, हे शिरीषाचं झाड आहे, हे अग्निमंथाचं झाड आहे, ह्याचा असा असा उपयोग होतो. त्यामुळे अभयला खूप मजा येत होती की आपण नेहमी इथे येतो कधीतरी, म्हणजे असं चालायला वगैरे, तेव्हा काही ह्या झाडांची आपल्याला नावं माहिती नसतात. मग अभय बाबांना म्हणतो, बाबा कसं माझं नाव अभय आहे, तुमचं नाव प्रवीण आहे, तसे या झाडांची सुद्धा नावं आहेत नाही का? तर म्हणे, हो बाळा, या सगळ्या झाडांची नावं आहेत आणि ही सगळी झाडं बघ, काका तुला काय सांगतायत की ही सगळी झाडं औषधींमध्ये आपण वापरू शकतो. असाच अभय पुढे चालला होता. इतक्यात बघितलं, एक मोठं वडाचं झाड होतं आणि त्याच्यात की नाही एक मोठा पक्ष्यांचा थवा बसला होता. तर तो म्हणाला, बाबा ही कुठले पक्षी आहेत हो, इतके सुंदर आहेत. म्हणजे दिसायला ते कबुतरांसारखे दिसत होते, पण त्यांच्या अंगावर विविध रंगांच्या अशा रेघा उठलेल्या होत्या आणि खूप सुंदर छोटे पक्षी होते ते. आणि तितक्यात काय होतं, एकदम जोराचा आवाज येतो, जणू काही बंदूक आपण ओढल्यानंतर कसं गोळीचा आवाज येतो किंवा ॲटम बॉम्बचा आवाज येतो, तसा जोरात आवाज येतो आणि ते सगळे पक्षी घाबरून तिकडनं उडून जातात. अभयचं तोंड एकदम रडवेलं होतं, बाबा काय झालं हो? तर बाबा म्हणतात, बघ, आता दिवाळीचे दिवस आले म्हणून कोणीतरी ॲटम बॉम्ब फोडला आणि हे बिचारे पक्षी इतके मस्त तिथे चिवचिवाट करत, एकमेकांची गप्पा मारत, किती मस्त बसले होते की नाही झाडावरती, ते असे पांगून बघ कसे उडून गेले. अभय म्हणाला, मला नीट बघता पण आलं नाही हो त्या पक्ष्यांकडे, आता येतील का ह्या झाडावर परत? बाबा म्हणाले, माहिती नाही, आपण जाऊया आतमध्ये, अजून कुठल्या तरी दुसऱ्या झाडावर बसलेले असतील बाळा, आपण बघू. पण आता तू ही गोष्ट लक्षात घे, ते पक्षी उडाले कशामुळे? तर तो आवाज आला त्याच्यामुळे. म्हणजे आपण जो काही आवाज करतो तो पक्ष्यांना, झाडांना किती त्रासदायक असतो हे आपल्या लक्षात येत नाही. आपण ना ह्या सगळ्या गोष्टींबद्दल सेन्सिटिव्ह असायला पाहिजे. आज आपलं पर्यावरण आहे, आपल्या घराच्या आजूबाजूची बाग आहे किंवा आपल्या घरामधली जी झाडं आहेत, झाडं दिसत नाहीत आपल्याला, ती घाबरतात या आवाजाला, पण तीसुद्धा सजीवच प्राणी आहेत नाही का? त्यांनासुद्धा काही ना काहीतरी त्रास होतच असेल.
आता हे पक्षी तू बघितलेस, हे उडून गेले. असे किती पक्षी अगोदर आम्ही लहान असताना शहरात असायचे, आता ते जंगलात राहतात. का? तर आपण एवढा आवाज करतो म्हणून. म्हणजे फटाक्यांचा आवाज होतो तो होतोच, पण तू एक विचार कर की आपण समजा 9,000 रुपयाचे फटाके किंवा 10,000 रुपयाचे फटाके आणले, एक मोठी 100ची लूम आणली, आपल्याला ती वाजते, आवाज येतो, पण तेव्हा 2 गोष्टी लक्षात येत नाहीत की ते आपले पैसे जळत असतात. एक क्षणात तो आवाज निघून गेला की त्याचा आनंद मिटून जातो आणि खाली काय ठेवून जातो, तर कागदांचा असंख्य कागद पडलेला प्रचंड असा कचरा. आणि वरती काय जातं, तर जो धूर, ती दारू जी जळते त्याच्यामध्ये माहिती आहे का, कार्बन मोनॉक्साईड नावाचा आपल्याला शरीराला अतिशय घातक अशी वायू असते. ह्या सगळ्यामुळे आपल्या पर्यावरणावरती खूप वाईट इफेक्ट व्हायला लागलेला आहे. आपण इथे जे काही समुद्रात घालतो किंवा हवेमध्ये उडवतो, त्याचा परिणाम फक्त आपल्यावरच होतो असं नाही बरं का अभय. त्याचा परिणाम कुठेतरी त्या ऑस्ट्रेलिया, आईसलंड इथे सुद्धा होऊ शकतो, माहिती आहे का तुला? अभय म्हणतो, बाबा ऑस्ट्रेलिया म्हणजे तो देश आहे नाही का साऊथ?" "हो हो, तुला मी दाखवलं होतं की नाही ग्लोबवरती, तो सदर्न हेमिस्फिअरमधला एक खूप मोठा खंडप्राय असा देश आहे. आणि तिथे आता पहिल्यांदा प्रवाळ म्हणजे कोरल रीफ्स होते, ते रीफ्स आता म्हणजे ते नाशवंत व्हायला लागलेत, ते नाहीसेच व्हायला लागलेत. म्हणजे तू मोठा होशील तेव्हा तुला काही प्राणी, काही पक्षी, काही समुद्रातील जादू ही काय बघायलाच मिळणार नाही रे अभय. अभय एकदम दुःखी होऊन जातो. तो बाबांचा शर्ट खेचतो. "बाबा बाबा, काय करायचं, काय करायचं?" तर बाबा म्हणतात, "बघ, तुला किती चांगला चान्स आलेला आहे की तुला शाळेमध्ये हे प्रोजेक्ट आलेलं आहे. तर तू आता फटाक्यांचे काय दुष्परिणाम असतात, आपण ते पैसे उडवून टाकतो, त्या 10,000 रुपयांमध्ये तुला काय काय येऊ शकतं ह्याचा तू विचार कर." तर अभय म्हणतो, "बाबा ते कसं कळणार?" का? आपण का आपण ॲमेझॉनमध्ये किंवा आपण आपल्याला येतात त्याच्यामध्ये सर्च नाही का करत, आपल्याकडे डीमार्ट असतं, ॲमेझॉन असतं, फ्लिपकार्ट असतं, त्याच्यावरती ज्या वस्तू मिळतात, तर 10,000 रुपयामध्ये काय काय येऊ शकतं ह्याची तू यादी कर. आणि तुझ्या लक्षात येईल की आपल्या घरामधलं पुष्कळसं सामान आपल्याला 2 महिने पुरेल एवढं त्या 10,000 रुपयामध्ये येऊ शकतं बाळा. त्यामुळे तू त्याचा आता आपण हिशोब करूया, मी तुला मदत करतो. आई पण येते. आई म्हणते, "बरं झालं हो मी तुमच्याबरोबर आले, मलासुद्धा झाडांची नावं कळली, हे पक्षी उडाले. मला असं वाटायचं की नाही नाही, मुलांना फटाके फोडू देत, काय हरकत आहे, ती मुलं आहेत, लहान आहेत." पण माझ्या लक्षात आलं की ह्या लहान वयामध्येच जर आपण मुलांना शिकवलं की फटाक्यांपासून लांब राहा आणि ते पैसे जाळू नका, त्याच्याऐवजी त्या पैशांचा उपयोग तुमच्या शाळेसाठी, आपल्या घरासाठी आपण खूप छान करू शकतो. आणि अभय म्हणतो, "ए आई, ते आजोबा काय जातात गं, ते बँकेमध्ये पैसे ठेवतात, तसे पण आपण होय नाही का बाबा ठेवू शकतो?" बाबा म्हणतात, "हो हो, बरोबर आहे, तू फिक्स्ड डिपॉझिट म्हणतोयस ना, अगदी बरोबर आहे. फिक्स्ड डिपॉझिट आपण बँकेत ठेवू शकतो की ते पैसे वाढतात. पैसे नुसते खर्च करायचे नसतात, तर त्याची बचत पण करायची असते. तर आपण बचत केली की ते पैसे वाढतात आणि थोडे दिवसांनी ते 10,000चे 12,000 होतात." मग बाबा, अभय म्हणतो, "बाबा, म्हणजे मग माझ्या शिक्षणाला पण उपयोग?" "अरे हो, नक्कीच ना अभय. तुझ्या पुढच्या शिक्षणाला खूप मोठा खर्च येतो. प्राथमिक शिक्षण आपला देश आपल्याला खूपसं फुकट देतो किंवा मेडिकल इंजिनिअरिंगच्या अभ्यासामध्ये आपला देश आपल्याला सबसिडी देतो. पण जेव्हा तू परदेशात जातोस किंवा कुठल्याही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये जातोस, तेव्हा खूप खर्च होतो. त्यामुळे ते पैसे नक्कीच त्याच्यासाठी उपयोगी होतील." म्हणजे अभय म्हणतो, "बाबा, आता मी आहे 9 वर्षाचा, म्हणजे मी अजून समजा 10 वर्ष असे पैसे बाजूला टाकले तर ते मला उपयोगी पडतील." "अरे नक्कीच उपयोगी पडतील. काही नाही तर तिथे तुझे कपडे, तुझ्या वह्या पुस्तकं हे घ्यायला तरी उपयोगी पडतील. नक्कीच उपयोगी पडतील बाळा. तू हा विचार खूपच वेगळा केलास. आजोबांचं तू अगदी म्हणजे जवळनं निरीक्षण करतोस." बाबांना अभयचं खूप कौतुक वाटलं. आईने अभयला अगदी जवळ घेतलं. "शहाणा माझा बाळ" म्हणाली आणि मग तिघहीजणं घरी आली. त्याच रात्री बसून अभयने इकडे तिकडे शोधून पुस्तकं, त्याच्याकडे खूप पुस्तकं होती कारण अभयला वाचनाची खूप आवड लावली होती बाबांनी. त्यामुळे त्या पुस्तकातनं चित्र बघितली, ती चित्र काढली आणि आपला फटाक्यांच्या विरुद्ध असा एक इतका सुंदर दिवाळीचा प्रोजेक्ट तयार केला.
दुसऱ्या दिवशी शाळेत घेऊन गेला आणि त्यांनी ही झाडं बघितलेला व्हिडिओसुद्धा बाबांनी काढला होता. त्यामुळे तो व्हिडिओ आणि त्यांनी काढलेली चित्र हे सगळं त्यांनी बाईंना सुपूर्द केलं. ते बाईंनी बघितल्यावर बाईंच्या अंगावर काटा आला. अभय, तू एवढासा लहान मुलगा, पण तुझे केवढे मोठे विचार, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि त्यांनी सांगितलं, मुलांना आता मी तुम्हाला बघा एक गोष्ट दाखवते. आणि त्यांनी अभयचा व्हिडिओ सगळ्यांना दाखवला. नुसता तिथे दाखवला असा नाही. त्या म्हणाल्या, अभय तुझा फोन मी थोडा वेळ ठेवते, मला आपल्या ज्या मॅडम आहेत म्हणजे आपल्या प्रिन्सिपल मॅडम, त्यांना मला हा दाखवायचा आहे की हा माझ्या वर्गातला एवढासा मुलगा केवढा मोठा विचार करू शकतो. सगळी मुलं अभयकडे बघतात. एक त्याचा मित्र असतो, तो हळूच अभयजवळ जातो. काय रे अभय, पण नाही का रे आवडत फटाके फोडायला? मला तो खूप आवडतात बाबा. अभय म्हणतो, हो रे, बरोबर आहे, पण आपल्याला आवडणाऱ्या सगळ्याच गोष्टी चांगल्या असतात असं नाही. आपण त्या निवडायच्या, आपल्या पर्यावरणाला त्या सेफ आहेत की नाही ह्याचा विचार करायचा आणि मगच आपल्याला आवडणारी गोष्ट करायची. म्हणून आपली आवड कशी आहे, चांगली आहे, वाईट आहे, ती आपण सोडावी. काही काही गोष्टी सोडून द्याव्यात. आता नाही त्याचा उपयोग, कारण आपण इतकी माणसं जर फटाके फोडायला लागलो तर बिचारे पक्षी प्राणी, अरे आपण मोठे हो, आपल्याला अनेक पक्षी प्राणी बघायला मिळायचे नाहीत, ह्याचा तू विचार कर. आणि मग आपली आवड आहे ना ती बाजूला सार, त्याच्याऐवजी दुसरी कुठली तरी आवड निर्माण कर. तर तो मित्र म्हणतो, बघू बाबा, मी प्रयत्न करीन. अभय म्हणतो, मी तुला मदत करीन, तू काही काळजी करू नको. अशी ही अभयची गोष्ट. आपण पण त्याच्यातनं शिकायचं आहे की आपले सण आपण कसे पॉझिटिव्हली आता साजरे करायला पाहिजेत, की आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या आपल्या हिताच्या आहेत का. म्हणजे आपण फराळसुद्धा खातो, त्याच्यातले काही काही तळलेले अतिगोड पदार्थ आपण जर खाणार असू तर ते आपल्याला पचवण्यासाठी आपण तेवढा व्यायाम करतो आहोत का, या सगळ्या गोष्टींचा विचार आज आपण करायला पाहिजे. अभयनी तो विचार केला आणि आपल्या सुप्रजा टीमनी आणि टीममधल्या सगळ्या मुलांनी आता त्याचा विचार करायचा आहे. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा, आम्ही त्याची वाट बघत आहोत. बाय बाय, हॅप्पी दिवाळी.